जर तुमच्या मुलांनाही फुग्यासोबत खेळण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। एका छोट्याशा फुग्यानं 13 वर्षाच्या मुलाचा जीव घेतलाय। 2 दिवस मुलगा रुग्णालयात भरती होता। गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना त्याच्यासोबत जे काही घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। ही घटना हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यातील आहे। समोर आलेल्या माहितीनुसार कांगडा जिल्ह्यातल्या ज्वालीमधील ही घटना आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी की विवेक कुमार असं या 13 वर्षाच्या मुलाचं नाव आहे। तो सिद्धपूर घाटच्या सरकारी शाळेत शिकत होता। गुरुवारी शाळा सुटल्यानंतर विवेक हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला। शाळेत प्रवेशद्वारावरच तो त्याच्याकडे असलेला फुगा फुगवायला लागला। मात्र त्याच वेळी अचानक फुग्यामधील हवा गेली आणि फुगा विवेकच्या तोंडात गेला। तो गळ्यात अडकला। या घटनेची माहिती त्याच्या शिक्षकांना मिळताच त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी विवेकच्या गळ्यातून तो फुगा काढला, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती। 2 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला। विवेक हा एका गरीब कुटुंबातील मुलगा होता। विवेकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। विवेकचे वडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। विवेकला एक मोठी बहीण देखील आहे, ती 12वी मध्ये शिकत आहे।